विद्यार्थी मित्रांनो, तर बघा GMC पुणे या ठिकाणचा आपण एक्सपेक्टेड कटअप पाहणार आहोत. तर या ठिकाणी एकूण 354 जागांची जाहिरात आलेली होती आणि त्यासाठी बघा पद क्रमांक 1 काय आहे, गॅस प्लांट ऑपरेटर. यासाठी एकच जागा होती ओपन जनरलसाठी. त्यासाठी मित्रांनो 160 कटअप जाऊ शकतो. त्यानंतर काय, भांडार सेवक पद क्रमांक 2, याची पण किती, एकच जागा होती आणि ही जागा ST साठी म्हणजे अनुसूचित जमातीसाठी होती. याचा कटअप किती जाऊ शकतो, 150 पर्यंत. आणि नंतर काय, प्रयोगशाळा परिचर पद क्रमांक 3, याची पण एक जागा होती आणि ही पण ST साठी राखीव होती. याचा पण कटअप मित्रांनो 150 जाऊ शकतो. नंतर बघायचं आहे आपल्याला दवाखाना सेवक. दवाखाना सेवकसाठी 4 पदं होती. त्या ठिकाणी बघा ST साठी एक होतं, VJA साठी एक, OBC साठी एक आणि ओपनसाठी एक. असं तर ST साठी बघायचं गेलं तर 150 प्लस जाऊ शकतं, VJA साठी 160 प्लस, OBC साठी 160 आणि ओपन जनरलसाठी 170 पर्यंत मार्क घ्यावे लागतील. आणि नंतर काय, संदेशवाहक पद क्रमांक 5. संदेशवाहकचं बघायचं आहे आपल्याला. या ठिकाणी 2 पदं होती आणि एक ST साठी होतं आणि एक ओपनसाठी जनरलसाठी राखीव होतं. संदेशवाहकसाठी फॉर्म पण बऱ्यापैकी आलेले आहेत. ST जनरलसाठी 150 मार्क आणि ओपन जनरलसाठी 160 मार्क घ्यावे लागतील या पदासाठी. नंतरचं सर्वात कमी फॉर्म आलेलं म्हणजे 4 जागा आणि जवळपास 43 फॉर्म फक्त. त्यासाठी बघा मार्क बटलर या पदासाठी बघा, बटलर पदासाठी ST साठी एक जागा होती, VJA साठी एक, OBC साठी एक आणि ओपनसाठी एक. तर ST साठी 140 मार्क सफिशियंट आहेत, चालतं. 140 पडलं तर प्लस पडले तरी सुद्धा. आणि 140 VJA साठी, 150 OBC साठी आणि ओपनसाठी मित्रांनो 160 मार्क्स असणं आवश्यक आहे. नंतरचं पद आहे माळी. यासाठी माळी प्रशिक्षणाचा डिप्लोमा 1 वर्षाचा लागतो. यासाठी इथं पण फॉर्म कमी आलेले होते, 200च्या जवळपास. तर OBC साठी एक जागा होती, 140 मार्क घेणं आवश्यक आहे. त्यासाठी SEBC साठी 140 आणि ओपनसाठी 150 मार्क असायला पाहिजे. पुढचं पद आहे प्रयोगशाळा सेवक. प्रयोगशाळा सेवकसाठी एकूण 8 जागा होत्या मित्रांनो. SC साठी एक जागा होती, त्याला 150 मार्क प्लस जाऊ शकतो कटअप. ST साठी एकच होती आणि 150 कटअप जाऊ शकतो. VJA साठी पण 150, OBC साठी बघा थोडं जास्त जाऊ शकतो, 160. SEBCचे पण तहच आहे, 160 जाऊ शकतो. आणि EWS कॉम्पिटिशन थोडं कमी झालं आहे SEBC प्रवर्ग निर्माण झाल्यामुळे, म्हणून इथं किती जाऊ शकतो, 150. आणि सर्वसाधारण ओपन जनरल 170 असणं आवश्यक आहे, तिथपर्यंत जाऊ शकतो मित्रांनो. त्या अलीकडे 160 ते 170 दरम्यान पण होऊ शकतो मित्रांनो इथं प्रयोगशाळा सेवक. ही झालं 8 पदं. नंतरचं पुढचं पाहायचं आहे आपल्याला पद क्रमांक 9 बघूयात आपण. 9 साठी बघा इथे कोणतं पद आहे, तर स्वयंपाकी सेवक. बघा स्वयंपाकी सेवकसाठी एकूण पदं किती होते मित्रांनो, 8 पदं होते आणि 190च्या जवळपास फॉर्म त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि SC साठी बघा एक जागा होती, तिथे 140 पर्यंत लागू शकतो मुलगा. आणि ST साठी पण बघा 130 सर्वात कमी म्हणजे लागू शकतो, कारण की या ठिकाणी स्वयंपाकाचं अनुभव प्रमाणपत्र मागितलं होतं. OBC साठी पण बघा मेलचं जाऊ शकतो 150 आणि फिमेलचं 140 पर्यंत लागू शकतो मित्रांनो, 140 किंवा 130. SEBC 150 पर्यंत लागू शकतो आणि ओपनचा बघा जनरल 160 आणि फिमेल 140 असेल तर होऊन जाऊ शकतो. त्याचबरोबर बघायचं आहे EWS ओपनपेक्षा आणि SEBC पेक्षा कमी म्हणजे 140 मार्काला इथं सेफ स्कोर आहे मित्रांनो. कोणत्या पदासाठी म्हणतोय मी, स्वयंपाकी सेवकसाठी म्हणतोय. हे सर्वात कमी या पदांचं कटअप येणार आहे. आता पुढे बघा नाभिक पण तसंच आहे. नाभिक पदासाठी सुद्धा कमी कटअप लागू शकतो आणि लागणारच पुढे, कारण काय म्हणतोय, अनुभव आहे. 15-20 परीक्षा दिल्या, 6-7 परीक्षा मी पास झाले, निवड झाल्या 6-7 ठिकाणी. तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये विथ प्रूफ दाखवलेला आहे माझं सिलेक्शन लिस्ट. आणि सध्या मी शिक्षक म्हणून कार्यरत आहे जिल्हा परिषदेवर. पुढे बघायचं आपल्याला नाभिक हे पद. नाभिकसाठी बघा मित्रांनो SC साठी एक आहे, ST साठी एक जागा आहे, VJA साठी एक आहे, SEBC साठी एक आहे, EWS साठी एक जागा, ओपनसाठी 3 जागा होत्या मित्रांनो. मग आता SCचं कटअप 130 जाऊ शकतो, STचं 120 नाभिक आणि
व्हीजेएसाठी 140, SCBC साठी 140, EWS 130 सेफ स्कोअर आहे मित्रांनो हा. आणि बघा ओपनसाठी 150 आणि फिमेलसाठी 120 सर्वात कमी. पुढं पाहूयात आपण स्वयंपाकी सहाय्यक. यासाठी पण 9 जागा होत्या आणि 190 फॉर्म आलेत मित्रांनो या ठिकाणी. तर बघा SC साठी 1 जागा आहे, 140 मार्क सफिशियंट बस झाले. ST साठी पण तहच 130 मार्कपर्यंत होऊ शकतं. व्हीजे 140 मार्क होऊ शकतं. NTB साठी 140 मार्क होऊ शकतं, या ठिकाणी निवड होऊ शकते मित्रांनो. OBC साठी बघा 150 पाहिजे, 150 100% होऊ शकतं. आणि फिमेल 130 झालं तर होऊन जातं या ठिकाणी मित्रांनो. पुढचं बघायचं आहे आपल्याला SCBC. SCBCला बघा 150 मार्क घ्यावे लागतील या ठिकाणी. आणि EWS साठी फक्त 130 मध्ये होऊन जाईल. आणि ओपन जरी असाल तर 150 मार्क जरी असले तर या ठिकाणी स्वयंपाकी सहाय्यक या पदावर आपली निवड होऊ शकते मित्रांनो. पुढचं पद आपल्याला पाहायचं आहे हमाल. हमाल या ठिकाणी पण भरपूर फॉर्म आले, जागा कमी. हमालसाठी फॉर्म पण बऱ्यापैकी आलेले आहेत. तर या ठिकाणी बघूयात आपण पद क्रमांक 12 हमाल. तर बघा एकूण 13 जागा आहेत. SC साठी इथे 2 जागा आहेत मित्रांनो. एक मेलसाठी आहे, 160 जाऊ शकते या ठिकाणी. आणि फिमेल 150 जाऊ शकतं. ST साठी बघा 150 स्कोर जाऊ शकतो कट ऑफ. आणि NTB साठी 160 आणि NTC 160 प्लस. OBC साठी मेलसाठी 160 आणि फिमेलसाठी 150. SCBC बघा 160 असायला पाहिजेत मार्क. EWS साठी 150 आणि ओपन जनरलसाठी 160 आणि फिमेलला 150 मार्क असेल तर शक्यता आहे या ठिकाणी नोकरी लागण्याची. पुढे बघूयात पद क्रमांक 13 म्हणजे रुग्णपटवाहक पदाचं नाव आहे. एकूण जागा आहेत 10 मित्रांनो. ST साठी 1 जागा आहे, 140 मार्क सफिशियंट आहेत. VJA साठी 150 मार्क, NTB साठी 150, OBC साठी बघा 2 जागा आहेत, 160 मेलचा आणि 150 फिमेलचा. आणि SCBC साठी 2 जागा आहेत, 160 मेल, 150 फिमेल. आणि EWS फक्त 140 मार्क मित्रांनो. आणि ओपन जनरलचं जरी पाहायला गेलं तर 170 मार्क आणि फिमेल कितीपर्यंत 150 मार्क. कारण बघा सर्वांना पेपर सोपा गेला आणि एकदम सोपा पेपर होता. फक्त थोडंफार इंग्लिशचं थोडे गणितामधलं ती पदावलीचे गणित पकडले तर. खूप जणांचा मेसेज आला की सर आमचे 160 आपल्याकडं आपल्या ऑनलाईन टेस्ट सिरीजला कमीत कमी या ठिकाणचे किती 1242 समथिंग असं मुलं आहेत टेस्ट सिरीजला एकूण. त्या भरपूर म्हणजे 400-500 जणांनंतर मला SMS केला सर आम्हाला म्हणजे 80+ आमचे बरोबर येतील. तर समजून घ्या 80 नाही आले 70-75 तर ते येणार त्यांचे. कोणाच्या 180 येतील म्हणजे 160 स्कोर जाण्याची शक्यता आहे मित्रांनो. पुढे बघा पद क्रमांक 14 आपण बघूयात. या पदाचं नाव काय आहे? कक्ष सेवक. एकूण पद आहेत मित्रांनो 15. SC साठी बघा 2 पद आहेत. एक मेलसाठी म्हणजे 160 पाहिजेत मार्क, फिमेल 150 वर होऊन जाईल मित्रांनो. ST बघा 150 मार्क म्हणजे 75 क्वेश्चन तुमचे यायला पाहिजेत. VJ साठी पण तेच आहे 160, NTB साठी 160 प्लस, OBC साठी मेल असाल तर 160, फिमेल असाल तर 150 सेफ स्कोर आहे मित्रांनो. SCBC बघा 160 मेल, 150 फिमेल. आणि EWS बघाल तर 150 मेल आणि 140 फिमेल. कोण्या पदासाठी? क्षयकिरण सेवकसाठी. आणि ओपन जनरल असाल तर 170 घ्यावे लागतील आणि फिमेलसाठी 160 याप्रमाणे मित्रांनो. आता पुढे बघूया शिपाई या पदासाठी. शिपाई फक्त 2 पदं होते मित्रांनो आणि ते फक्त SC आणि ST कॅटेगरीसाठी होते. जर आपण पकडूयात 150 ते 160 दरम्यान या ठिकाणी SC किंवा STचा कटअप जाऊ शकतो मित्रांनो. पुढे बघूयात पहारेकरी. पहारेकरीमध्ये बघा चांगल्या म्हणजे सर्वात जास्त बऱ्यापैकी आलेले आहेत, सर्वात जास्त म्हणता येणार नाही. तर बघा एकूण 23 जागा होत्या. SC साठी 2 जागा होत्या, 162 कटअप जाऊ शकतो आणि फिमेलचा 150. ST साठी बघा 160 जाऊ शकतो, फिमेलचा 140, VJचा 162, NTBचा 160, SBCचा 160, OBC मेल 160 आणि फिमेलला नव्हती जागा, फिमेलचं 150 आणि एक्स आर्मीचं बघा 130 100% होऊन जाईल एक्स आर्मीवाल्यांचं. आणि EWSचं बघा 160 मेल आणि 150 फिमेल. आणि ओपन जनरलला 6 जागा होत्या. तर ओपन जनरलला 170 मार्क असणं आवश्यक आहे पहारेकरीसाठी.
एक्स आर्मीचं बघा 130 असलं तर होऊन जाईल, फिमेलसाठी 150 आणि अंशकालीन कर्मचारी जे असतील त्यांना 130 मार्क झालं तर होऊन जाईल या ठिकाणी. पुढचं पद बघायचं आहे आपल्याला चतुर्थ श्रेणी सेवक. आणि एक राहून गेलं इथं पहारेकरी सांगायचं. या ठिकाणी एक जागा दिव्यांगासाठी होती, त्यांना 120 ते 130 दरम्यान जरी पडले तर त्यांचं होण्याची शक्यता आहे मित्रांनो. पुढे बघा चतुर्थ श्रेणी कर्मचारी या ठिकाणी पाहायचं आहे आपल्याला. या ठिकाणी पण जागा बऱ्यापैकी जास्त होत्या मग, आणि फॉर्म पण इथं बऱ्यापैकी आले आहेत, म्हणजे 39 समथिंग जागा आहेत. पुढे बघूयात. SC साठी बघा 2, ST साठी 2. मग SCचं पाहायचं गेलं तर मेलसाठी 160, फिमेलसाठी 150 आणि STचं मेलचं 160, फिमेल 150. एक सरासरी पकडून चला या सर्वांचं 160 पर्यंत कट ऑफ लागू शकतं, कारण की फॉर्म या ठिकाणी जास्त आलेले आहेत. आणि OBCचं पाहायला गेलं 150 फिमेलचं आहे आणि एक्स आर्मी 140ला होऊन जातं, अंशकालीन पण 140 दरम्यान होऊ शकतं मित्रांनो. SCBCचं पहा तेच आहे, म्हणजे 160 150 असतील ना तर होऊन जाईल या ठिकाणी. आणि SCBC 150 मेल 140 फिमेल. आणि एक्स आर्मीसाठी बघा EWS एक्स आर्मी आलंच नसतील वाटते मला फॉर्म या ठिकाणी, तरी सुद्धा पकडून चालले 110 120 मध्ये त्यांचं होऊन जाईल. आणि ओपनचं बघा चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणतोय, लागल्यानंतर मला बोलायचं 170 कट ऑफ 100% इतकंच लागणार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा. फॉर्म जास्त आहेत मित्रांनो. महिलांचं बघा फिमेल 150 आणि एक्स आर्मी 130. स्पोर्ट्सचं बघायला गेलं तर एक स्पोर्ट्ससाठी जागा होती 140 पर होऊन जाईल. आणि पाप म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड 150 असायला पाहिजेत, कारण एकच जागा होती या जाहिरातीमध्ये. आणि अंशकालीनला बघा 140. हे झालं आपलं चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी. पुढचं पद बघायचं मित्रांनो आपल्याला आया या पदासाठी फक्त महिलांसाठी सुवर्ण संधी होती. आणि माझ्या टेस्ट सिरीजला जितका महिला भगिनी जॉईन होत्या टेस्ट सिरीजसाठी त्यांना मी या ठिकाणी फॉर्म भरायला सांगितला होता. आणि या ठिकाणी बऱ्यापैकी महिला आपल्या कमीत कमी 10 तरी या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे. त्यांना चांगला पेपर गेलेला आहे, म्हणजे काही भगिनी अशा आहेत की त्यांना 80 क्वेश्चन बरोबर आले असंच बोलत आहेत बरं का, म्हणजे येतील. तर याचं कट बघू शकता आपण. SCचं 130 लागू शकतं, ST 120 फक्त महिलांसाठी असल्यामुळं. आणि बऱ्यापैकी गृहिणी होत्या या ठिकाणी. VJ साठी 130, NTB साठी 130, NTC 130, NTD साठी पण 130, म्हणजे एक सरासरी 130 पर्यंत लागू शकतं. आणि कमीत म्हणजे तर का EWSचं 110 होऊन जाईल आणि ओपनचं 140 लागेल. आणि पुढचं बघायचं आहे आपला पद क्रमांक 19. एकूण जागा होत्या 168. या ठिकाणी भरपूर म्हणजे 10,000 ते जे फॉर्म आले 10-12,000 ती याच पदासाठी आले. आणि या पदासाठी सर्वात जास्त फॉर्म आले ना इथं सर्वात जास्त कट ऑफ म्हणजे 160 ते 170 दरम्यान ओपनचा लागू शकतो. आणि या ठिकाणी जे प्रवर्गानुसार जे आहे ते आणखीन आपण या जरी मागणी म्हणजे कमेंट करून जरी आपल्या मुलांना बोलले की सर यावरती तुम्ही कक्ष सेवक या पदावर संदर्भातला कॅटेगरीनुसार एक व्हिडिओ बनवा, तर मी नक्की बनवेल. तर मित्रांनो आणखीन एक सांगतो, ज्यांना कोणी आता बघा GMC मुंबई आहे, GMC मिरज आहे, या ठिकाणची जरी परीक्षा देणार असाल तर आपली टेस्ट सिरीज आहे. फक्त 50 रुपयामध्ये तुम्हाला 25 ऑनलाईन टेस्ट भेटून जातील आणि ते पण फक्त 50 रुपयामध्ये. जर कुणाला टेस्ट घ्यायची असेल तर 96 37 88 97 06 या नंबरवरती काय करायचं आहे, फोनपे करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरवरती पाठवून द्यायचा आहे. माझं नाव आहे मित्रांनो, तो नंबर टाकल्यानंतर फोनपेला श्रीराम शेषराव जमादार हे तुम्हाला नाव तिथं दिसेल मित्रांनो. तर बघा कक्ष सेवकचा ज्यांना कोणाला आवश्यकता आहे म्हणजे कॅटेगरीनुसार रिझल्ट जाणून घ्यायचा तर त्यांनी कमेंटमध्ये कक्ष सेवकचा कॅटेगरीनुसार रिझल्टवर व्हिडिओ बनवा सर असा कमेंट टाका, नक्की मी त्यावरती बनवेन. धन्यवाद. तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.